नमस्कार मित्रांनो, भारतीय शेअर बाजारात लवकरच एक ऐतिहासिक घटना घडू शकते. रिलायन्स जिओ तब्बल 33,000 कोटीचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. आणि हा फक्त आणखीन एक आयपीओ नाही, तर रिलायन्सच्या डिजिटल आणि एआय भविष्याचा मोठा टप्पा आहे. पण या आयपीओ मुळे जिओ, रिलायन्स आणि गुंतवणूकदारांना नेमका काय फायदा होणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरवर याचा काय परिणाम होऊ शकतो. चला सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिओ हा आयपीओ फ्रेश इश्यू या स्वरूपात आणण्याचा विचार करत आहे. फ्रेश इश्यू म्हणजे कंपनी नवीन शेअर्स जारी करते आणि आयपीओ मधून मिळणारा पैसा थेट कंपनीकडे जातो. या उलट ओएफएस म्हणजे ऑफर फॉर सेल, यामध्ये पैसा जुन्या भागीदाराकडे जातो. जिओने फ्रेश इश्यू निवडल्यामुळे आयपीओ मधून मिळणारी निधी 5G नेटवर्क आणि डेटा सेंटर आणि एआय प्रोडक्ट्स मध्ये गुंतवला जाईल. यामुळे कंपनीच्या भविष्यातील वाढीला गती मिळू शकते. एआयचा रिलायन्सवर असलेला मोठा डाव म्हणजेच रिलायन्सचा फोकस आता फक्त टेलिकॉमवर नाही. कंपनी पुढील काही वर्षात एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखते. यासाठी जिओ इंटेलिजन्स नावाची कंपनी सुद्धा तयार करण्यात आली आहे. तसेच डेटा सेंटर उभारणे आणि एआयच्या चिप क्षेत्रातील अग्रणी कंपनी निवेडिया सोबत भागीदारी करून भारतासाठी एआय मॉडेल्स विकसित करण्यावर भर दिला जात आहे. जर ही योजना यशस्वी झाली तर जिओ फक्त टेलिकॉम कंपनी न राहता एक मोठी टेक्नॉलॉजी कंपनी बनू शकते. तर चला पाहूया या जिओ आयपीओचे प्रमुख फायदे. तर पहिला फायदा, मजबूत व्यवसाय. जिओ हा भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक आहे. कंपनीकडे कोट्यवधी ग्राहक आहेत आणि नफा सातत्याने वाढत आहे. दुसरा फायदा, फ्रेश इश्यू. आयपीओ मधून उभा राहणारा पैसा थेट कंपनीकडे जाणार आहे. त्यामुळे 5G, एआय आणि डेटा सेंटर सारख्या भविष्यातील प्रोजेक्टला गती मिळू शकते. तिसरा फायदा, एसओटीपी री-रेटिंग. म्हणजे जिओ स्वतंत्रपणे लिस्ट झाल्यावर त्याची खरी किंमत बाजारासमोर येईल. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीच्या एकूण व्हॅल्युएशन मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चौथा फायदा, एआय ग्रोथ स्टोरी. रिलायन्स भविष्यात एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. जर ही योजना यशस्वी झाली तर जिओची वाढ आणखी वेगाने होऊ शकते. तर जिओ आयपीओचे तोटे आणि त्याच्या जोखीम पण आपण समजून घेऊया. पहिली जोखीम, जास्त व्हॅल्युएशन. जर आयपीओची किंमत खूप जास्त ठेवली गेली तर लिस्टिंग नंतर मोबदला मिळणार आहे तो कमी राहू शकतो. दुसरी जोखीम आहे स्पर्धा. टेलिकॉम क्षेत्रात असूनही भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्यांची स्पर्धा त्यांच्यासोबत कायमच आहे. तिसरी जोखीम आहे मोठा एआय खर्च. म्हणजेच एआय आणि डेटा सेंटर प्रकल्पामध्ये लाखो कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्याचा फायदा दिसायला अनेक वर्ष लागू शकतात. आणि चौथी जोखीम आहे जागतिक परिस्थिती. अमेरिका, इराण तणाव, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारातील अस्थिरता, त्यामुळे कदाचित आयपीओवर परिणाम येऊ शकतो. सध्या रिलायन्समध्ये जिओ, रिटेल, ओटीसी आणि इतर व्यवसाय एकत्र आहेत. जिओ स्वतंत्रपणे लिस्ट झाल्यावर बाजाराला जिओची खरी किंमत देईल. त्यालाच एसओटीपी म्हणजे सम ऑफ द पार्ट्स री-रेटिंग म्हणतात. उदाहरणार्थ, जर बाजाराने जिओला अपेक्षापेक्षा जास्त मूल्य दिले आहे तर रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात. म्हणूनच अनेक तज्ञांच्या मते जिओ आयपीओच्या रिलायन्सच्या शेअरसाठी एक महत्त्वाचा व्हॅल्यू अनलॉकिंग इव्हेंट ठरू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर जर कंपनीने आपली योजना यशस्वीपणे राबवली तर त्याचा फायदा जिओच्या गुंतवणूकदारांना रिलायन्सच्या विद्यमान शेअरधारकातून मिळू शकतो. तुम्हाला काय वाटतं, जिओ आयपीओ भारतीय शेअर बाजारातील सर्व रेकॉर्ड मोडेल का, आणि रिलायन्सच्या शेअर नव्या उच्चांकावर जाईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या ट्रेडर मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.